विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर कलाकार एज्युकेशन यूट्यूब चॅनल. आय होप तुम्हाला या व्हिडिओचा पहिला भाग नक्कीच आवडला असेल. तुम्हाला तो भाग कसा वाटला आणि तुम्ही या नवीन भागासाठी एक्साइटेड आहात का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण दुसरा भाग सुरू करणार आहोत, जो खूप महत्त्वाचा आहे आणि ज्यामध्ये तुम्ही सहजरित्या जास्तीत जास्त मार्क स्कोर करू शकता. त्याआधी एक महत्त्वाचे काम करा, ते म्हणजे आपल्या कलाकार एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला सुरू करूया भाग 2. सेक्शन 5 रायटिंग स्किल. या प्रश्नांचे ही 2 भाग असतात, A आणि B. क्वेश्चन 5 इज also having part A as well as part B. Let's start with writing skill, that is for 20 marks. Question number 5 letter writing. A1 आणि A2 असतो. इथे पाहू शकता A1 A2. Do any one of the following activity. दोन्ही पैकी एक करायचं. त्या दोन्हीसाठी तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट किंवा इन्फॉर्मेशन दिली जाईल. दोन्हीसाठी एकच आहे, त्याच्या आधारे तुम्हाला पत्र लेखन करायचंय. त्यामध्ये फॉर्मल आणि इनफॉर्मल, इथे पाहू शकता इनफॉर्मल फॉर्मल, या दोन्ही पैकी एक तुम्ही सोडू शकता आणि ते सुद्धा 5 मार्कांसाठी. आता ते कसं लिहायचं ते आपण पाहूया. इथे तुम्हाला हा स्पेसिमिन, हा नमुना पत्र दिलेला आहे. बघा इथे कसं व्यवस्थित प्रश्न 5वा A1. तुम्हाला फक्त इथे सेक्शन 5 रायटिंग स्किल एवढंच लिहायचंय, बाकी डिटेल लिहायचं नाही. पण आता 2 लाईन सोडायचे आणि A1 लिहिल्यानंतर कोणतं पत्र लिहिताय तुम्ही, फॉर्मल की इनफॉर्मल, ते तुम्हाला इथे लिहायचंय. त्याच्याच खालोखाल तुम्हाला जे नाव दिलंय तिकडे पेपरमध्ये तेच लिहायचंय. तुम्हाला नसेल दिलं तर स्वतः लिहायचंय तयार करून. त्यानंतर तुम्हाला ऍड्रेस दिलेला असेल, पत्ता दिलेला असेल, तो पत्ता इथे लिहायचा. त्याचबरोबर पिनकोड लिहायचंय तुम्हाला, पिनकोड इज अ मस्ट. त्यानंतर तुम्हाला डेट लिहायचं. तुम्ही इथे पाहू शकता कशी डेट लिहिलेली आहे. पहिला नंबर्स मध्ये आहे, नंतर तुम्हाला त्या महिन्याचं नाव लिहायचं. आता फेब्रुवारी आहे, तो व्यवस्थित पाठ करून घ्या आणि त्या फेब्रुवारीचं जे नाव आहे, फर्स्ट अल्फाबेट जे आहे ते कॅपिटल मध्ये पाहिजे आणि साल 2026 मध्ये लिहिताय तर ते तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. अर्धा मार्क आहे या पूर्ण फॉर्मॅट साठी. बघा डाव्या बाजूला आहे की नाही, सुरुवात सगळी डाव्या बाजूला झालेली आहे. त्याचबरोबर एक लाईन सोडायची आहे तुम्हाला आणि सॅल्युटेशन. आता इथे बघा, हा आपण इनफॉर्मल लेटर्स लिहितोय म्हणून सॅल्युटेशन म्हणजे काय, डिअर मदर, डिअर ब्रदर, डिअर फ्रेंड, हे सगळे सॅल्युटेशन असतात. तर तुम्हाला लिहायचं आणि त्याच्यानंतर कॉमा करायला विसरू नका, कारण त्याच्या पुढे आपल्याला लेटर कॅरी करायचंय, पुढे लिहायचंय. आता पहिल्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला काय लिहायचंय अपेक्षित आहे, म्हणजे जो टॉपिक दिलाय ना त्या टॉपिकच्या बद्दल लिहायचंय तुम्हाला. त्याची बद्दल जर इन्फॉर्मेशन आहे ती इकडे लिहिली गेली पाहिजे, म्हणून तो तुमचा पहिला पॅरेग्राफ कन्सिडर होईल. त्यानंतर एक लाईन सोडायची आहे आणि एक थंबची जी जागा आहे ती सोडायची आहे आणि लिहायचं आहे पुढचा पॅरेग्राफ. त्याच्यामध्ये काय असतं की मी सांगितलं की तुम्ही पत्र का लिहिताय, त्याचं कारण किंवा तो इव्हेंट, इन्सिडेंट किंवा तुम्हाला काय परमिशन हवी आहे इनफॉर्मल मध्ये, ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. किंवा तुम्हाला फिरायला जायचं आहे तर तुम्हाला पैसे हवेत, का हवेत, कुठे जाणार आहे, कोण आहे, किती तारखेला जाणार आहे, हे सगळं तुम्हाला दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये लिहायचं आहे. दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये हे आलंच पाहिजे. त्यानंतर आपल्याला जो शेवट आहे, कमीत कमी 3 पॅरेग्राफ लिहायचे, तर जास्तीत जास्त 3 लिहायचे आहेत, नसेल तर 2 देखील चालतील. जो शेवटचा असेल पॅरेग्राफ तो म्हणजे एंड ऑफ द लेटर आहे. म्हणजे एंड ऑफ द लेटर म्हणजे तुम्हाला ते समाप्त करायचंय. समजा तुम्ही इनफॉर्मल लिहिताय तर इनफॉर्मल मध्ये काय आहे की लिव्ह टेकिंग, लॉट्स ऑफ रिगार्ड्स, म्हणजे तुम्ही तुमच्या त्या पालकांच्या बद्दल रिगार्ड्स व्यक्त करताय, ते सगळं लिहायचंय. किंवा लहान बहिणीसाठी खूप सारं आशीर्वाद तुम्ही देताय, ते लिहायचंय तुम्हाला आणि तो एंड करायचा. मग पुन्हा एकदा एक लाईन सोडायची आहे आणि जो टॉपिक आहे त्याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला लिहायचं असेल काय, एक स्पेशल नोट तुम्ही लिहू शकता आणि युअर लव्हिंग ब्रदर, युअर लव्हिंग फ्रेंड, आणि खाली तुमचं नाव लिहायचंय. इथे जे नाव लिहिलंय तेच खाली नाही आलं पाहिजे, इथे वेगळं असणार आहे, ते तुम्ही लिहायचंय, तुमच्या पत्रामध्ये दिलं असेल. हा होता इनफॉर्मल. आता आपण याची मार्किंग स्कीम कशी आहे बघूया मुलांनो. सेंडर्स ऍड्रेस. सेंडर म्हणजे कोण असतो की मी जर पत्र लिहिते तर मी माझं नाव आणि माझं ऍड्रेस लिहिणार आहे, बरोबर. पण आता सॅल्युटेशन मी जसं सांगितलं, डिअर फ्रेंड, डिअर मॉम, डिअर डॅड, त्याला सुद्धा अर्धा मार्क आहे, ते तर आरामात तुम्ही लिहू शकता. त्यानंतर मेन बॉडी 2.5 मार्क्स, 2.5 मार्क आहे. मी जसं सांगितलं की पहिल्या पॅरेग्राफ मध्ये टॉपिकशी रिलेटेड लिहायचं आहे, मग नंतर सेकंड पॅरेग्राफ त्याचे इव्हेंट, त्याचे जे काय परिणाम आहे, इफेक्ट आहे ते लिहायचं आहे तुम्हाला.
नंतर क्लोजिंग करायचं, त्याचे हाफ मार्क. क्लोजिंग म्हणजे तुम्हाला एंड करायचा तो लेटर. त्याचबरोबर ग्रामरला सुद्धा महत्व आहे की तुम्ही रचना कशी करता, कोणत्या ग्रामरचा उपयोग करता, कसं करता, योग्य करता की नाही, त्याला देखील अर्धा मार्क आहे. 1 मार्क आहे आणि याप्रमाणे 5 मार्क इथे पूर्ण होतात. त्यानंतर बघूया फॉर्मल लेटर. तुम्हाला ऑप्शन आहे, मी आधी पण सांगितलं की तुम्हाला जर इनफॉर्मल नसेल तर फॉर्मल तुम्ही करू शकता, और दिलेलाच आहे. पण त्यासाठी काय करायचंय, नंबर लिहायचा आहे. प्रश्न 5वा A1 असेल तर A1, A2 असेल तर A2. आता हा फॉर्मल आहे तो A2 मध्ये, आणि वरती मेन्शन करायचं शॉर्ट मध्ये की फॉर्मल लेटर, आणि लगेच नाव लिहायचं. तुम्हाला त्या लेटर मध्ये नाव दिलं जाईल, ऍड्रेस दिलं, तेच लिहायचंय. तुम्हाला नसेल तर तुम्ही स्वतः ते तयार करायचं. यू हॅव टू क्रिएट युअर सेल्फ. आणि ते लिहिल्यानंतर पिनकोड टाकायचं, 1 लाईन सोडायची आणि तुम्हाला तारीख लिहायचंय. मी तुम्हाला आधी पण सांगितलं की ज्या तारखेला तुम्ही पेपर लिहिता तीच तारीख तिथे आली पाहिजे. त्यानंतर 1 लाईन सोडायचे. आणि रेसिपेंट म्हणजे काय असतो, सेंडर म्हणजे मी लिहिते तर मी सेंडर आहे, पण मी कोणाला पाठवते, प्रिन्सिपलला पाठवते, मॅनेजरला पाठवते, कमिशनरला पाठवते, त्याला म्हणतात रेसिपेंट. जो ते पत्र रिसीव्ह करतो तो रेसिपेंट असतो. टू लिहायचंय, 2च्या बरोबर खाली द आलं पाहिजे. त्यामुळे काय, तुमचा जो पत्राचा जो फॉर्मॅट आहे तो प्रॉपर दिसणार आहे, एकदम नीट अँड टायडी दिसणार आहे. टू द. आता द म्हणजे काय, मला कुणाला लिहायचंय, जर मला मॅनेजरला लिहायचं तर मी ते टू द क्लब मॅनेजर असं लिहे. पण ते मॅनेजर कुठे आहे त्याचा ऍड्रेस लिहिणार मी. आता इथे इंग्लिश क्लब लिहिलंय, पण ते इंग्लिश क्लब आहे कुठे, साताऱ्याला. बरं त्याचा पिनकोड काय आहे ते इकडे मेन्शन करायचंय तुम्हाला. ते काही वेळेस दिलं जात नाही, पण तुम्ही लिहायचंय ते. मग 1 लाईन सोडायची आहे आणि सब्जेक्ट लिहायचा आहे. मुलांनो, फॉर्मल लेटर मध्ये नेहमी सब्जेक्ट लिहिणं गरजेचं आहे. त्याला अर्धा मार्क आहे, कारण विषय कळला पाहिजे ना. कारण हे मॅनेजर्स, ऑफिसर्स ते पूर्ण पत्र वाचत नसतात, त्यांना फक्त सब्जेक्टशी रिलेटेड असतं, ते त्यांना तेवढंच हवं असतं, त्यावरून ते पुढची कारवाई करत असतात. सब्जेक्ट आता इथे काय, थँकिंग फॉर गिव्हिंग पोस्टर ऑफ डेव्हलपिंग रायटिंग स्किल्स. आता हा मुद्दा आहे, टॉपिक आहे, आपण धन्यवाद करतोय म्हणून ते तिकडे मेन्शन केलेलं आहे. मग 1 लाईन सोडायची आहे आणि मग पुन्हा एकदा सांगते की सॅल्युटेशन म्हणजे रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम, डिअर सर, डिअर मॅडम, हे आपण लिहायचंय. दोन्ही लिहिलं तरी चालेल, कारण आपल्याला माहिती नाही कमिशनर कोण आहे, सर आहेत की मॅडम आहे. दोन्ही लिहिलं त्याला मार्क आहे. परत कॉमा करायचंय. कॉमा मी पुन्हा एकदा सांगते का लिहायचं, कारण आम्हाला पत्र अजून कंटिन्यू करायचं आहे ना. मग आपल्याला पुन्हा एकदा एक थंबचा स्पेस सोडायचा आहे आणि काय करायचंय, लेटर जो पहिला पॅरेग्राफ आहे, परत मी सांगते की जो तुम्हाला टॉपिक दिलाय त्याच्या रिलेटेडच ती इन्फॉर्मेशन पहिल्या पॅरेग्राफला आली पाहिजे. त्याचबरोबर सेकंड, आपल्याला इथे फॉर्मल लेटरला 3 पॅरेग्राफ करायची गरज नाही. 2 पॅरेग्राफ मध्ये आपण मुद्देसूद लिहिलं तर बस आहे, आपल्याला तेवढंच अपेक्षित आहे. मग सेकंड पॅरेग्राफ मध्ये आपल्याला काय पाहिजे, थँक्स गिव्हिंग कशासाठी, मग त्याच्यासाठी तुम्हाला काय फायदा झाला, हे सगळं तुम्ही इथे लिहू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला क्लोजिंग करायचं आहे. क्लोजिंग साठी काय, 1 लाईन सोडायची आहे आणि थँकिंग यू युअर्स फेथफुली. पण युअर्स फेथफुलीच्या अगोदर 1 लाईन सोडायची, कारण तिकडे एक सिग्नेचर येत असते, तर तो फॉर्मॅट आहे, इथे दिला नाहीये, पण तुम्हाला 1 लाईन सोडायची. आलं लक्षात? सिग्नेचर म्हणजे काय, हे जे नाव आहे ते इथे मध्ये येते, थँकिंग आणि युअर्स फेथफुलीच्या मधोमध्ये येतात. आता आपण याची मार्किंग स्कीम काय बघूया. सेंडर्स ऍड्रेस आणि डेट लिहिलात तर तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे. रेसिपेंट्स ऍड्रेस म्हणजे ज्याला तुम्ही पाठवताय ते लिहिलात तर तुम्हाला अर्धा मार्क आहे. सब्जेक्ट आणि सॅल्युटेशन, मी काय सांगितलं, सब्जेक्ट म्हणजे काय, विषय लिहायचा आहे. सॅल्युटेशन म्हणजे रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम जे लिहिलं, त्या दोन्हीला मिळून तुम्हाला काय आहे, सब्जेक्ट आणि सॅल्युटेशनला अर्धा मार्क आहे. मेन बॉडी म्हणजे मी सांगितलं पहिला पॅरेग्राफ, दुसरा पॅरेग्राफ, त्याला तुम्हाला 2 मार्क आहे. क्लोजिंग जे असेल त्याला अर्धा मार्क आहे. क्लोजिंग युअर्स फेथफुली, युअर्स ट्रूली, हे जे लिहिलं तर तुम्हाला अर्धा मार्क. आणि ह्या सगळ्यानंतर तुमचं ग्रामर सुद्धा पाहिलं जाईल की तुम्ही कसं मांडताय, त्याला प्रॉपर फॉर्मॅट मध्ये आहे की नाही हे सुद्धा तिकडे पाहिलं जाणार आहे. आणि ते कन्क्लूड केल्यानंतर एकूण 5 मार्क तुम्हाला इथे मिळतात. क्वेश्चन नंबर 5B. आपण 5B कडे वळणार आहोत. त्यामध्ये काय, डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच. ते कसं लिहायचं मी तुम्हाला सांगणार आहे. B1 और B2 ऑप्शन आहेत 2, त्यामध्ये आपल्याला एकच सोडवायचं आहे आणि ते पण 5 मार्कांसाठी. फॉर हाऊ मेनी मार्क्स, 5 मार्क्स. करेक्ट. B1 इज डायलॉग रायटिंग. डायलॉग ते जे आपण आपसात बोलत असतो आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर त्या प्रकारचेच आहेत, पण काही ऑफिशियल असतात, अनऑफिशियल असतात, ते आपल्याला इथे लिहायचं आहे. ते प्रश्न दिलेले असतात त्या आधारावरतीच लिहायचं आहे. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम जम्बल्ड सेंटेन्स. आता बघा, जम्बल्ड म्हणजे काय, असे वाकडे तिकडे वर खाली असे ना सेंटेन्स केलेले आहे, त्याच्या आधारे तुम्हाला ते प्रॉपरली
सिक्वेन्स मध्ये लिहून त्याला तयार करायचं आहे त्या डायलॉग्सला. आणि आपण पाहूयात, 4 दिलेले आहेत, ते 4 वर खाली झालेत, ते तुम्हाला प्रॉपर सिक्वेन्स मध्ये लिहायचंय. त्यानंतर कम्प्लीट द डायलॉग. काही वेळेस डायलॉग दिले जातील, तुम्हाला फक्त त्या रिकाम्या जागा भरायच्या, पण प्रॉपर. डू यू लाईक, अनिकेत काय म्हणतो, डू यू लाईक पेट, तर महेश काय बोलणार, येस आय लाईक पेट्स व्हेरी मच. अनिकेत, वाय डू यू लाईक पेट्स, बिकॉज दे आर व्हेरी फ्रेंडली, we can take care of them, they are very loyal, हे faithful, हे सगळे शब्द लिहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. आणि असं करत पहिले 2 देतील, पण तुम्हाला पुढचं कॅरी ऑन करायचंय. त्यानंतर राईट अ डायलॉग बिटवीन राम अँड श्याम ऑन द गिवन थीम. आता तुम्हाला थीम दिली जाणार आहे, मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. आता 3 एक्सचेंज आहे, राम आणि श्याम. एक्सचेंज म्हणजे काय, एकदा रमेश बोलणार, एकदा सुरेश बोलणार. द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री प्लांटेशन. आता आपण हे कसं लिहिणार बघा, की इम्पॉर्टन्स ऑफ ट्री प्लांटेशन, राम आणि श्याम. तर राम सुरुवात कशी करायची आहे, राम, हॅलो श्याम, हाऊ आर यू. तर श्याम काय, येस आय एम फाईन, व्हॉट यू आर डुईंग हिअर. नंतर श्याम त्याला उत्तर देतो की आय एम थिंकिंग ऑफ ट्री प्लांटेशन. असं करत तुम्हाला जसं तुम्ही तुमच्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी बोलता तसं तुम्हाला कॅरी ऑन करायचं आहे. ते 3 मार्क्स साठी आहे आणि 3 सेंटेन्स एक्सचेंज झाले पाहिजेत. एक्सचेंज म्हणजे एकदा श्याम बोलणार, एकदा राम बोलणार, त्याप्रमाणे. प्रश्न 5वा, जसं मी सांगितलं तुम्हाला, डायलॉग रायटिंग. हॅव यू पार्टिसिपेटेड इन एनी कल्चरल इव्हेंट. प्रश्न विचारतो राम श्याम, येस आय हॅव पार्टिसिपेटेड. असं एक्सचेंज करणारे 3 वाक्य तरी अर्थपूर्ण आलेच पाहिजेत. इथे 1 2 3 4 त्यांनी सिक्वेन्स मध्ये लावलेले आहेत. जंबल असेल ते तुम्हाला सिक्वेन्स मध्ये करायचे. नंतर एक्सचेंज वाले आहेत ते B1 मध्ये एक्सचेंज करायचे आहे. जसं की श्याम, राम, मोहन, सोहन. हे बघा, डू यू लाईक टू वॉच मूवीज. सोहन काय म्हणतो, येस आय लाईक टू वॉच द मूवीज. असे करून तुम्हाला 3 वाक्य तयार करायचे, जे 3 मार्कांसाठी. नंतर C जे आहे तर इकडे कम्युनिकेशन दिलेलं आहे, डायलॉग रायटिंग आहे. द बेनिफिट्स ऑफ मॉर्निंग वॉक असा एक टॉपिक दिलाय, त्याच्यावर हे दोघे काय बोलतात ते संभाषण इथे लिहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता इकडे. गणेश, महेश. गणेश म्हणतो, हॅलो महेश, वेअर आर यू गोइंग. जसं मी तुम्हाला आधी एक बोलून दाखवलं त्याप्रमाणे. मग महेश होतं, ओ आय एम गोइंग फॉर अ मॉर्निंग वॉक. आणि या प्रकारे तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे कम्युनिकेशन. आणि हे 3 मार्कांसाठी असणार. दिस इज फॉर 3 मार्क्स. यू हॅव टू कंटिन्यू इट. क्वेश्चन 5 B1, जसं मी तुम्हाला सांगितलं, डायलॉग रायटिंग. B1 मध्ये प्रिपेअर अ डायलॉग. डायलॉग साठी 1 मार्क आहे. नंतर कम्प्लीट द डायलॉग. रिकाम्या जागा असतील तिकडे तुम्हाला स्वतःच्या शब्दामध्ये तयार करायचं, ते देखील 1 मार्कांसाठी असणार आहे. नंतर राईट अ डायलॉग. डायलॉग स्वतः तयार करायचं आहे, ते केल्यानंतर 3 मार्क. तुम्ही इथे पाहिलं की हे सगळे डायलॉग रायटिंगच आहे, पण जो तिसरा आहे तो 3 मार्कासाठी आणि पहिला दुसरा 1-1 मार्क. एकूण 5 मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला हे कव्हर करायचेच आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं, आपण जसे आपल्या मित्र मैत्रिणींशी बोलतो, शिक्षकांशी कसे बोलतो, ते डायलॉग्स लक्षात ठेवायचं, त्याप्रमाणे तुम्हाला लिहायचं. त्यानंतर B2 आपण बघूया, स्पीच रायटिंग. मला असं वाटतं की आपल्या शाळेमध्ये आपण स्पीच देतच असतो किंवा ऐकत असतो. आता आपल्या शाळेमध्ये एन्व्हायरमेंट डे, टीचर्स डे, इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे, सर्व डे सेलिब्रेट होत असतात. आणि तुम्ही त्याच्यामध्ये ऐकता, ऑल दिस डेज आर सेलिब्रेटेड इन युअर स्कूल. यू माइट बी लिस्निंग ऑल्सो, यू माइट बी रायटिंग इन युअर एसेज ऑल्सो. सो व्हॉट इज अ फॉर्मॅट. त्याचा फॉर्मॅट काय आहे, जसं आपण रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड ऑल माय डिअर फ्रेंड, तो जो फॉर्मॅट आहे तो सेम तुम्हाला इकडे लिहायचा आहे. पण आपण ते नंतर बघूया. त्याच्यासाठी मुद्दे दिलेले असेल. आता इथे बघा, राईट अ स्पीच ऑन रोल ऑफ व्हेजिटेबल्स फॉर बेटर लिव्हिंग. व्हेजिटेबल्सचा रोल काय आहे बेटर लिव्हिंगसाठी, चांगल्या राहणीमानासाठी. तर हे आपण इथे पाहू शकता. पॉईंट दिले, व्हेजिटेबल कम्प्लीट फूड आहे, सोर्स ऑफ विटॅमिन्स, लाईफ सपोर्टिंग, अवेलेबल एव्हरीवेअर, लो कॉस्ट, हाय बेनिफिट, फुल ऑफ न्यूट्रिएंट्स अँड एनर्जी, ईट व्हेजिटेबल अँड लिव्ह अ हेल्दी लाईफ. आणि आपण ऍड तुमचे स्वतःचे पॉइंट्स तुम्ही शेवटी ऍड करू शकता. आता आपण इथे पाहू शकता, ड्राफ्टिंग अ स्पीच. पहिला प्रश्न क्रमांक लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 5 B2 तुम्ही ऑप्ट करताय. B1 किंवा B2 जे काही लिहाल ते इथे मेन्शन करा. त्याच्यासाठी टायटल द्यायचं आहे तुम्हाला. आता आपण बघितलं व्हेजिटेबल्सचं होतं ते. व्हेजिटेबलसाठी त्यांनी टायटल काय, लिव्हिंग अ बेटर लाईफ. ऑलरेडी टायटल आपल्याला मिळालेला आहे, कारण मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवरनं कळतं आपल्याला काय लिहायचं आहे. तर पहिला पॅरेग्राफ मध्ये सुरू करण्याआधी आपण काय म्हणतो, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड. मग रिस्पेक्टेड प्रिन्सिपल किंवा जजेस नंतर कॉमा लिहायचं, कारण आपल्याला पुढे अजून लोकांना ग्रीट करायचं ना. आपल्याला
टीचर्स आहेत, माय डिअर फ्रेंड्स आहेत, मग पुन्हा कॉमा करायचा आहे कारण आपल्याला ते कंटिन्यू करायचं आहे स्पीच. इकडे बघू शकता वन थंब, एका थंबची स्पेस इथे सोडलेली आहे आणि मग कंटिन्यू. फर्स्ट लेटर शुड बी कॅपिटल. तर पहिला लेटर आहे जो कॅपिटल पासून सुरुवात केला तर खूप सुंदर आहे आणि तो त्या फॉर्मॅटचा रिक्वायरमेंट आहे. टुडे आय वुड लाईक टू स्पीक आहे म्हणजे पहिला पॅरेग्राफ जसं मी नेहमी सांगते की टॉपिकशी रिलेटेडच तुम्हाला लिहायचं आहे. टॉपिक कशाबद्दल आहे ते तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर एक लाईन सोडायची आहे आणि पुन्हा एक थंबची स्पेस सोडायची आहे आणि पुन्हा स्टार्ट करायचा. पहिला लेटर कॅपिटल असला पाहिजे कारण आपण इथे फुल स्टॉप देतोय आणि पुढच्या पॅरेग्राफकडे वळतोय म्हणून. आणि त्याच्यामध्ये काय लिहिणार की त्याचे बेनिफिट काय, तुमच्या शरीरासाठी त्याचा उपयोग काय, कोणते विटॅमिन्स मिळतात, न्यूट्रिएंट्स मिळतात, हे सगळं तुमचं सेकंड पॅरेग्राफमध्ये आलं पाहिजे. त्याचबरोबर आपण नेहमी शाळेमध्ये बघतो धन्यवाद केलं जातं किंवा थँक्यू, हा एक त्या स्पीचचा एक फॉर्मॅट आहे. मग आपण पण आपला लेटर जेव्हा एंड होतो, आपला स्पीच जेव्हा एंड होतो तेव्हा आपण सुद्धा थँक्यू म्हणायचंय आणि आपला जो स्पीच आहे एंड करायचा आहे. स्पीच लिहिताना आपल्याला कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला मार्क मिळते, त्याच्यासाठी स्कीम आहे, मार्किंग स्कीम. पहिला आहे अप्रोप्रिएट बिगिनिंग, सुरुवात चांगली करायची आहे एकदम व्यवस्थित, जसं की रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, रिस्पेक्टेडचा आर कॅपिटल आला पाहिजे, तर तुम्हाला ती सुरुवात करायची. मग नंतर कन्क्लुजन, तो शेवटचा पार्ट आहे. कन्क्लुजन म्हणजे शेवटी आपण त्याचं कन्क्लुजन काय काढतो ते शेवटी. मग ह्याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क आहे. स्टार्टिंग अँड एंडिंग दॅट इज फॉर हाफ मार्क्स. नंतर बॉडी, यूज ऑफ गिवन पॉईंट्स अँड ॲडिशनल पॉईंट, तुम्ही ज्या मुद्दा दिलाय त्या मुद्द्याचा आधार घ्यायचा आहे आणि ते पॅरेग्राफ तयार करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमचे ॲडिशनल अजून वाक्य टाकले तर ते सगळे मिळून तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. त्याचबरोबर ॲप्रोप्रिएट सिक्वेन्स आला पाहिजे, म्हणजे प्रॉपर इव्हेंट प्रमाणे ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच ते आलं पाहिजे, त्याला सुद्धा 1 मार्क आहे. ॲप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर, ग्रामर, पुन्हा एकदा व्याकरण महत्त्वपूर्ण आहे. कसे लिहिता, कोणते शब्द वापरता, कोणत्या काळात लिहिता, ते काळ सुद्धा महत्त्वाचे आहेत मुलांनो, तर त्याच्यासाठी 1 मार्क आहे. एकूण असे 5 मार्क तुम्हाला स्पीच रायटिंगसाठी आहे. क्वेश्चन नंबर 6, 6वा प्रश्न, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर फॉर 5 मार्क्स, A1 और A2. यामध्ये तुम्हाला A1 आणि A2 ऑप्शन दिलेले आहेत, दोन्हीपैकी एक तुम्ही लिहू शकता. नॉन वर्बल टू वर्बल, वर्बल टू नॉन वर्बल, हे लिहू शकता. आता आपण इकडे पाहू शकतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर A1 A2, डू एनी वन ऑफ द फॉलोइंग, दोन्हीपैकी एक करू शकता तुम्ही. आता इथे नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे काय? नॉन वर्बल म्हणजे कमी शब्दात किंवा तुम्हाला ग्राफिक दिलं जाईल, डायग्राम दिला जाईल, ऍक्टिव्हिटी दिली जाईल, ट्री डायग्राम असेल, पाय चार्ट असेल, ते तुम्हाला पॅरेग्राफ मध्ये लिहायचंय. तर आता इथे बघू शकता आपण की हा पॅरेग्राफ आहे, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. ऑलरेडी त्याला टायटल आहेच, तर तुम्हाला ते टायटल लिहायचंय. आता इथे बघा, गिव्ह अ सुटेबल टायटल टू युअर राईटअप, तुम्ही जे लिहिणार आहे त्याला टायटल द्यायचंय. तर इकडे दिलेलं आहे, हे पण तुम्ही लिहू शकता किंवा तुम्हाला अजून काय नवीन ऍड करायचं तुम्ही ऍड करू शकता. आणि हे पॉइंट्स आहेत, या पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स म्हणजे काय आहेत? कीवर्ड्स आहेत. याला तुम्हाला तुमच्या सेंटेन्समध्ये लिहायचं आहे. मग त्यासाठी तुम्ही काय कराल? तुम्ही ॲज वेल ॲज, नॉट ओनली, शुड बी, मस्ट हॅव, हे काही शाल, विल, हे काही शब्द आहेत, कीवर्ड्स आहेत, ते तुम्हाला त्याचा उपयोग करून मुलांनो वाक्य तयार करायचे. हे तुम्हाला कीवर्ड्स आहे, ही फक्त तुम्हाला सपोर्ट करणार आहे, पण पूर्ण वाक्य तुम्हाला लिहायचं आणि त्याचा एक पॅरेग्राफ बनवायचा आहे. क्वेश्चन नंबर 6, 8 मध्येच A2 असणार आहे, ऑप्शन आहे वर्बल टू नॉन वर्बल. खूप सोपा प्रश्न आहे आणि खूप अगदी कमी वेळात होतो, पण तुम्हाला तो पॅरेग्राफ समजला पाहिजे. रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ, कम्प्लीट द गिवन टेबल, गिव्ह अ सुटेबल टाईप. आता बघा इकडे त्यांनी टेबल सांगितलंय, काही वेळेस पाय चार्ट पण सांगतात, फ्लो चार्ट पण सांगतात, ट्री डायग्राम पण सांगतात, तर ते तुम्ही लक्षात ठेवा की ते काय विचारतात. आता इथे टेबल विचारलं तर टेबलच लिहायचं आहे तुम्हाला. आता इकडे बघा टायटल द्यायचं आहे, हा त्यांनी पॅरेग्राफ दिलेला आहे पण त्याला तुम्ही कमी शब्दामध्ये लिहायचं. आपण आधी काय बघितलं की कमी शब्द होते आणि त्याचा आपल्याला पॅरेग्राफ. आता इथे काय आहे, शब्द दिले त्याला कमी शब्दांमध्ये तुम्हाला प्रेझेंट करायचंय. आता बघा इथे त्यांनी ऑलरेडी टेबल दिलाय, टेबल आधी ड्रॉ करायचा नाहीये, तुम्हाला पहिले इथे टायटल द्यायचंय. पण कधी द्याल टायटल? जेव्हा तुम्हाला तो पॅरेग्राफ तुम्ही वाचाल, त्याच्यातनं लक्षात येईल की कशाबद्दल आहे,
त्याच्याशी रिलेटेड इथे टायटल आला पाहिजे तुमचा. त्यानंतर तुम्हाला बोल्ड लेटर्स मध्ये, तुम्ही इथे बघू शकता त्यांनी बोल्ड लेटर्स मध्ये लिहिलेलं आहे पॉइंट्स, रमेश, राधा हे लिहिलंय की नाही इकडे, तुम्ही देखील लिहून घ्यायचंय. मग नंतर एज नंतर एक लाईन सोडा, परत क्लास, फेवरेट सब्जेक्ट, हॉबीज, लाईक्स, गोल, हे मुद्दे लिहून घ्या. तुम्ही हे लिहिलं तर तुमचा लेटर जो आहे तो अगदी स्वच्छ आणि एकदम नीट अँड क्लीन दिसणार आहे. आणि नंतर एज, रमेशचं काय आहे, राधाचं काय, आधी लिहून घ्या आणि नंतर हा जो टेबल आहे तुम्ही ड्रॉ करायचा आहे, म्हणजे छान दिसेल तुमचा जो फॉर्मॅट आहे तो. मग नंतर क्लास लिहायचा आहे, फेवरेट सब्जेक्ट, तुम्ही बघितलंच असेल की किती सुंदर टेबल ड्रॉ केलेला. आधी लिहून घ्या आणि मग नंतर ड्रॉ करा. आता आपण बघितलं होतं की नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे काही कीवर्ड्स दिले होते आणि त्या कीवर्ड्सच्या साहाय्याने तुम्हाला पॅरेग्राफ, तुम्ही बघू शकता इथे कसा पॅरेग्राफ टायटल दिलाय की नाही इकडे. पहिला आपल्याला लिहायचं A1 नॉन व्हर्बल टू व्हर्बल द सीझन्स इन इंडिया. आता त्या पॅरेग्राफवरनं आपल्याला लक्ष किंवा कीवर्ड्सवरनं लक्षात येतं की हा पॅरेग्राफ कशाच्या बद्दल आहे. तर इथे टायटल आहे. नेक्स्ट लाईनला परत एक थंबची स्पेस सोडायची आणि फर्स्ट लेटर कॅपिटल काढायचं आहे आणि फर्स्ट पॅरेग्राफ कशाबद्दल आहे तो ते तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला तिकडे मुद्दे पॉइंट्स दिले असतील त्याला तुम्ही एलॉबरेट करा, मोठं करून लिहा. काही वर्ड्स सांगितले मी, त्या वर्ड्सचा उपयोग करून ते वाक्य तयार करा. त्याचनंतर सेकंड पॅरेग्राफ, जेवढे मुद्दे दिले असेल तेवढं तुम्हाला ते पॅरेग्राफ तयार करायचं. मोस्ट प्रॉब्ली 3 असतात, तुम्ही ते 3 पॅरा तयार. बघा इथे फर्स्ट, सेकंड, थर्ड, पहिल्या पॅरेग्राफ मध्ये काय म्हटलंय, दुसऱ्यामध्ये काय म्हटलंय, थर्ड म्हणजे पहिला कीवर्ड्स काय आहे, सेकंड कॉलम मधला कीवर्ड्स काय, मग इथे त्याचे वाक्य आहे, थर्ड मध्ये कोणते कीवर्ड्स होते त्याचा इथे तुम्हाला पॅरेग्राफ दिसत असेल. असं करून तुम्हाला हे 5 मार्क, म्हणजे जर टायटल लिहिलात ना तुम्हाला 1 मार्क, कमीत कमी नाही आलं तर टायटल तरी लिहा म्हणजे पासिंग मार्क तरी मिळतील. मग नंतर पॉइंट्स, जर नसेल पॉइंट्स येत तर तुम्ही ट्राय करा कमीत कमी ते लिहायचं. त्यानंतर गिवन पॉइंट्स नंतर ग्रामर आहे, ग्रामर तर रचना तुम्ही करालच. मग एप्रोप्रिएट लँग्वेज, तुम्ही लँग्वेज कशी यूज केली आहे, कसं त्याची रचना केली आहे, कसं ते तुम्ही प्रेझेंट केलंय त्याला 1 मार्क. असे एकूण 5 मार्क तुमच्या या नॉन व्हर्बल टू व्हर्बल साठी आहेत. नॉन व्हर्बल टू व्हर्बल टायटल 1 मार्क, गिवन पॉइंट्स 2 मार्क्स, ग्रामर 1 मार्क, एप्रोप्रिएट लँग्वेज अँड कन्क्लुजन 1 मार्क. त्यानंतर मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की व्हर्बल टू नॉन व्हर्बल कसं लिहाल, म्हणजे पॅरेग्राफ असणार आहे किंवा एक इन्फॉर्मेशन असणार आहे त्याला तुम्हाला कमी शब्दांमध्ये डायग्राम किंवा ग्राफिकच्या माध्यमातून लिहायचं आहे. ते पोस्टर सुद्धा असू शकतं. आता इथे बघा की छानपैकी त्यांनी लिहिलेलं इकडे नॉन व्हर्बल टू नॉन व्हर्बल, त्याला नाव दिलंय. ते तुम्ही कसं देणार, पहिला तुम्हाला ते वाचायचं आहे ते कशाबद्दल आहे. आता इथे चंद्रयान मिशन टू मून, आता नेम ऑफ चंद्रयान, कुठला चंद्रयान आहे त्यांनी इथे मेन्शन केलंय. डेट ऑफ लॉन्चिंग, कोणत्या दिवशी लॉन्च झाला, त्याचं मिशन काय, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय, ते त्यांनी मुद्देसूद लिहिलेलं आहे. तसंच आधी लिहून घ्या आणि नंतर तो टेबल ड्रॉ करा. आधी केलं तर तुमचा जो पेपर आहे काही शब्दांसाठी जागा पूर्ण नाही, मग तुम्ही कंजेस्टेड लिहाल आणि ते फार बेकार दिसणार आहे, चांगलं वाटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित आधी लिहून घ्या मग ड्रॉ करा. व्हर्बल टू नॉन व्हर्बल साठी काय, टायटलला 1 मार्क आहे, कव्हरिंग ऑल द पॉइंट्स 2 मार्क्स आहेत. नंतर ॲप्रोप्रिएट ग्राफिक लेआउट, म्हणजे मी सांगितलं की कशी ॲक्टिव्हिटी तुम्ही करता, त्याचा लेआउट कसा तयार करता, त्याला 1 मार्क आहे. मग तुमचं प्रेझेंटेशन, मी सांगितलं प्रेझेंटेशन छान असलं पाहिजे. तुम्ही त्याला कटिंग, शटिंग, स्क्रिबलिंग नाही करायचंय. फक्त जर चुकलं तर एक काट मारायची आहे तुम्हाला. आणि नवीन प्रश्न नवीन पेजवर, मी नेहमी सांगते की लेखन कौशल्य, रायटिंग स्किल हे नेहमी नवीन पेजवर आलं पाहिजे. आणि हे सगळं कव्हर केल्यावरती 5 मार्क आरामात मिळते. त्यानंतर आपण बघूया 6वा प्रश्न जो आहे तो एक्सपांड द थीम आहे. म्हणजे B1 आणि B2, आपण A1 आणि A2 पाहिलं. आता B1 आणि B2 त्याच्यात पण तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग, दोन्हीपैकी एक करायचं आहे. आता बघा तो पण 5 मार्कासाठी आहे, हा प्रश्न पण 5 मार्कासाठी आहे. B1 इज फॉर रिपोर्ट रायटिंग. रिपोर्ट रायटिंग म्हणजे तुम्हाला एक टायटल दिलं जाईल, त्याच्यावरून तुम्हाला रिपोर्ट तयार करायचे, माहिती लिहायची आहे तुम्हाला. आता कसं आहे बघा, 5 डेड इन रोड ॲक्सिडेंट, म्हणजे जसं आपण वर्तमानपत्रामध्ये बघतो की हेडलाईन येते तशीच ही हेडलाईन आहे. तर ती हेडलाईन तुम्हाला बोल्ड लेटरमध्येच लिहायचं आहे. त्याला एक मार्किंग स्कीम आहे आणि प्रेझेंटेशन पण छान होतं त्याच्याने. आता बघा हेडलाईन आलं पाहिजे, आपलं हेडलाईन आहेच ऑलरेडी. 5 डेड इन माथेरान रोड ॲक्सिडेंट हे तुम्ही लिहू शकता. ही हेडलाईन झाली. त्यानंतर डेट, कोणत्या तारखेला, मग जागा असली पाहिजे. डेट आणि लाईन म्हणजे की ऑन विच डेट इट हॅपेंड,
तिकडे तुम्हाला मुद्दे पॉइंट्स दिले असेल त्याच्या आधारे लिहायचंय आणि कोणत्या तारखेला झालं, कुठल्या प्लेसवरती, कोणत्या जागेवरती ती घटना घडली आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याचा फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट तुम्ही स्टडी करायचा आहे. नंतर इंट्रोडक्शन. मी सांगितलं की पहिला काय लिहिणार की ती जी घटना घडली आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफला लिहायचं आहे आणि त्यामध्ये कन्क्लुजन काय करायचं की शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ. शॉर्ट कंटिन्यू म्हणजे त्याच्या आधारित की जे मृत घोषित आहेत, दोज हू आर डेड दे आर गिवन द कंपन्सेशन, त्यांना मुख्यमंत्रीकडून 2 लाखाची मदत करण्यात आली. दॅट लाईन शुड बी ॲडेड ॲट द एंड. और इफ यू आर नॉट गोइंग फॉर न्यूज और रिपोर्ट रायटिंग then you can go for develop a story. B2 मध्ये आपण बघितलं develop a story with the help of following beginning. आता इथे सुरुवात दिली आहे. आता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्वतःचा अनुभव लिहू शकता किंवा तुमच्या मित्राबद्दल, त्याला तुम्ही कॅरेक्टरला नाव द्या, राम श्याम असं. आता इथे बघा बिगिनिंग आहे, सुरुवात आहे. वन्स अ स्कूल बॉय, त्या स्कूल बॉयला नाव द्या ना. once there was a boy, his name was Vishal, he was staying in so and so place, असं करून आणि ही वॉज वॉकिंग टुवर्ड्स हिज स्कूल, असं करून जर तुम्ही लिहिलं तुमच्या कल्पनाशक्तीचं, इफ यू आर मेकिंग यूज ऑफ युअर इमॅजिनेशन, इट बिकम्स व्हेरी प्रेझेंटिव्ह अँड इट बिकम्स व्हेरी इफेक्टिव्ह. तेव्हाच तुमच्या त्या या स्टोरीला मार्क मिळतील आणि डेफिनेटली मी गॅरंटी सांगते की तुम्हाला मार्क मिळणारच, कारण तुमच्या इमॅजिनेशनला विथ रिस्पेक्ट तुम्हाला तिथे मार्क दिले जाणार आहे. इथे बघू शकता एक्सपांड द थीम न्यूज रिपोर्ट. आता बघा न्यूज रिपोर्टमध्ये एक मुद्दा असा आहे की मी जसं सांगितलं हेडलाईन लिहायचं आहे. हेडलाईन तुम्ही अशी लिहिणार आहे. इथे आता शाळेमध्ये कोणता दिवस साजरा केला गेला, विच डे वॉज सेलिब्रेटेड इन स्कूल. इफ इट इज हॅपनिंग इन द स्कूल यू हॅव टू राईट बाय न्यूज टीम, बाय स्कूल रिप्रेझेंटेटिव्ह. शाळेत आहे तर तुम्हाला लिहायचं आहे बाय स्कूल रिपोर्टर किंवा स्कूल रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे आपल्या शाळेचा प्रतिनिधी. त्याच्याबद्दल शाळेतला असेल तर लिहायचं. जर बाहेरचे, आता आपण पाहिलं की रोड ॲक्सिडेंटचं आपण बघितलं, मग तिथे स्कूलचा स्टुडंट नसणार आहे, तिकडे बाय अ न्यूज रिपोर्टर, तो रिपोर्टर ते कव्हर करणार आहे, बरोबर. म्हणून तिकडे तुम्हाला काय लिहायचं आहे, पहिला हेडलाईन लिहिली का तुम्हाला नेक्स्ट लाईन सोडायची नाही. नेक्स्ट लाईन हाफ ऑफ द स्पेस सोडायची आहे आणि बाय न्यूज टीम किंवा न्यूज रिपोर्टर लिहायचं, बाहेर घडलेली घटना असेल तर. आणि शाळेत जर तुमच्याकडे कोणती इव्हेंट झाली असेल तर तुम्हाला लिहायचं की सेलिब्रेशन ऑफ एन्व्हायरमेंट डे बाय स्कूल रिप्रेझेंटेटिव्ह असं लिहायचं आहे. आलं लक्षात. आता इथे बघा पहिल्या पॅरेग्राफला पूर्ण माहिती लिहिली आहे की कशी न्यू विजन स्कूलने योगा डे सेलिब्रेट केलं आणि हे पूर्ण असा पॅरेग्राफ कंटिन्यू केलेला आहे, तसंच तुम्हाला लिहायचं आहे. फर्स्ट पॅरेग्राफमध्ये इन्फॉर्मेशन, सेकंड पॅरेग्राफमध्ये थोडं डिटेल आहे, तुम्ही ते पाहू शकता. परीक्षेला जाण्याआधी थोडासा तो स्पेसिमेन आहे, पाहून जायचं आहे तुम्हाला. आता याची मार्किंग स्कीम कशी आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 6B1 यामध्ये न्यूज रिपोर्ट आपण जस्ट पाहिलं, त्यामध्ये टायटल आणि बिगिनिंग. टायटल म्हणजे तुम्हाला शीर्षक द्यायचं आहे आणि त्याची सुरुवात जर आहे, सुरुवात तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्हाला 1 मार्क मिळणार. यू आर गोइंग टू गेट 1 मार्क. देन सेकंड वोकॅब्युलरी आणि ग्रामर, कोणते शब्द कसे लिहिता त्याला सुद्धा 1 मार्क आहे. यूज ऑफ ॲप्रोप्रिएट पॉईंट्स, एक्झाम्पल, कन्व्हेइंग मेसेज, त्यामध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल द्यायचे आहेत, व्यवस्थित तुम्हाला त्याची रचना करायची, तुम्हाला काय मेसेज द्यायचा सोशल तो तुम्हाला लिहायचा, त्याच्यासाठी 2 मार्क आहेत आणि तो सेकंड पॅरेग्राफमध्ये येईल. त्यानंतर लास्ट पॉईंट जो आहे तो लॉजिकल ऑर्डर, लॉजिक असला पाहिजे प्रॉपर सिक्वेन्समध्ये आणि तो व्यवस्थित मांडला गेला पाहिजे, त्याचं कन्क्लुजन असलं पाहिजे. डिपेंड करतं टॉपिक कोणता आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क आहे. एकूण असे 5 मार्क तुम्हाला या न्यूज रिपोर्टसाठी मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 6B2 डेव्हलपिंग अ स्टोरी. यामध्ये तुम्ही बघू शकता की टायटल, फॉर टायटल यू आर गोइंग टू गेट मार्क्स. मग नंतर फर्स्ट पॅरेग्राफमध्ये काय आहे की तुम्हाला टॉपिकशी रिलेटेड इन्फॉर्मेशन तिकडे लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंडमध्ये डिटेल लिहायचं आहे आणि लास्ट आहे ते कन्क्लुजन करायचं आहे. असे एकूण 5 मार्क यासाठी असणार आहेत. डेव्हलपिंग अ स्टोरी मार्किंग स्कीम बघूया. टायटल अँड बिगिनिंग 1 मार्क, वोकॅब्युलरी ग्रामर 1 मार्क, यूज ऑफ ॲप्रोप्रिएट पॉईंट्स, एक्झाम्पल, कन्व्हेइंग मेसेज सेम 2 मार्क्स आणि लॉजिकल ऑर्डर त्याला 1 मार्क. एकूण असे 5 मार्क असणार आहेत. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट. आता 7वा प्रश्न स्किल डेव्हलपमेंट म्हणजे त्याच्यावर आधारित आहे, पण त्यासाठी कोणते प्रश्न येणार आहे, भाषांतर आहे त्याच्यामध्ये. हा प्रश्न 3 भागांमध्ये विभागलेला असतो. दिस क्वेश्चन इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स and it is for 5 marks. 5 मार्कांसाठी आहे. स्किल डेव्हलपमेंट फॉर 5 मार्क्स. ट्रान्सलेशन, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन.
आता तुम्ही मराठी मीडियमचे आहात तर मराठीत लिहायचं आहे, हिंदी असाल तर हिंदीमध्ये लिहायचं आहे. आता तुम्ही मराठी माध्यमचे आहात तर तुम्हाला हे जे शब्द आहेत जनरल, तर ते तुम्हाला तुमच्या मराठी भाषेमध्ये लिहायचं आहे, त्याला अनुवाद करायचा आहे. आणि हे असे 5 विचारले जाणार आहे, त्यापैकी तुम्हाला फक्त 4च निवडायचे आहेत आणि लिहायचं आहे. त्याच्यासाठी 2 मार्क, म्हणजे एक शब्द जर तुम्ही ट्रान्सलेट केला त्याला अर्धा मार्क मिळणार आहे. त्यानंतर बी जर पाहिलं तुम्ही, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. पहिलं तुम्ही जर पाहिलं असेल तर ते शब्द होते, आता वाक्यात तुम्हाला त्याला ट्रान्सलेट करायचं आहे, तर ते any2 असणार आहे. इथे 4 दिलेले आहे, दे हॅव गिवन यू 4 आउट ऑफ 4 यू हॅव टू राईट any2, दॅट इज फॉर 2 मार्क्स. मीन्स 1 सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ 1 मार्क. इफ यू रायटिंग 2 यू विल गेट 2 मार्क्स. तर तुम्हाला ते तुमच्या भाषेमध्ये मराठी हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. त्यानंतर सी जो आहे, मी सांगितलं की तू प्रश्न 7वा आहे, त्याला 3 भाग आहेत, A-B-C. तर आपण सी कडे वळणार आहोत. ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स प्रोवर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. पुन्हा एकदा जे प्रोवर्ब्स असतील, गुड थॉट्स असतील, इडियम्स असतील, ते तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये. पण इथे ना 2 दिलेले आहेत, 2 पैकी एकच करायचं आहे, पण त्याला 1 मार्क आहेत. आता ॲक्शन स्पीक्स लाउडर देन वर्ड्स, ते तुम्हाला हिंदीत, मराठी, तुमची जी भाषा असेल, तुम्ही ज्या माध्यमात शिकता त्या भाषेत तुम्हाला त्याला ट्रान्सलेट करायचं आणि त्याच्यासाठी 1 मार्क आहे. आता इकडे बघू शकता की क्वेश्चन नंबर 7 सेक्शन 6 आहे स्किल डेव्हलपमेंट. हे बघा इकडे ए लिहिलेला आहे, ए असेल तर ए लिहायचं आहे. त्याचा नंबर्स बघा कसे नंबर्स आहे, फिगर्स मध्ये कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा, हे सगळं लिहिलेलं आहे. हे तुमच्या भाषेत लिहायचं आहे, तुम्हाला तुमच्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचं. मग बी पार्ट आहे तर ते सेंटेन्स आहे, ते तुम्हाला असं लिहायचं आहे. सी मध्ये त्यांनी दिलेलं आहे की प्रोवर्ब्स मॅक्झिम्स येईल, तर ते तुम्हाला मराठीत लिहायचं आणि 2 पैकी एकच लिहायचं आहे. तर या प्रकारे हा 7वा प्रश्न असणार आहे, तो ट्रान्सलेशनचा. आता याचे मार्क बघूया. ए आहे ते 2 मार्कासाठी आहे. क्वेश्चन नंबर 7 बी जो आहे 2B ते 2 मार्कासाठी आहे. 3C आहे तो 1 मार्क. असे टोटल 5 मार्कचे हे प्रश्न असणार आहेत. आलं लक्षात? आता आपण बघूया या सर्वांसाठी जेव्हा तुम्ही ही प्रश्नपत्रिका सोडवता, सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, टाइम मॅनेजमेंट. वेळ ही खूप महत्वाची. प्रत्येक प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे, किती महत्त्व दिला पाहिजे हे तुम्ही ठरवून घ्या, जेणेकरून वेळेत तुमचा पेपर तुम्ही पूर्ण करा. काही वेळेस मुलं पॅसेज लिहितात, पॅरेग्राफ लिहित राहतात आणि त्यांचा जो रायटिंग स्किल जो आहे तो राहून जातो लिहायचा, जिथे तुम्हाला जास्त मार्क मिळतात. म्हणून तुम्हाला वेळेचं नियोजन करणे अति आवश्यक आहे. तर आपण बघूया टाइम मॅनेजर. सेक्शन 1 आहे लँग्वेज स्टडी, त्याला कमीत कमी 20 मिनिटं द्यायची आहेत तुम्हाला. मग सेक्शन 2 जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या पाठ्यपुस्तकावर आधारित आहे, ते 2 पॅसेज येणार आहेत, तर 1 पॅसेज तुम्ही 15 मिनिटात सोडवायचा आहे, त्याच्यासाठी फक्त 30 मिनिटं द्यायची आहेत. त्यानंतर सेक्शन 3 पोएट्री, कविता, 1 कविता तुम्ही 10 मिनिटात लिहायचे, 2 आहेत तर तुम्हाला 20 मिनिटात पूर्ण करायचे. त्याच्यानंतर सेक्शन 4 आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, म्हणजे अपठित तुमच्या त्या पाठ्यपुस्तकातला ते नाही आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 30 मिनिटं आहेत. म्हणजे काय करायचं, तुम्हाला 15 मिनिटं तुम्हाला तुमचा कॉम्प्रिहेन्शन लिहायचं आहे, त्यानंतर तुम्हाला समरी लिहायचं, सारांश लेखन, असे करून तुम्ही विभागून घ्यायचं आहे 15-15 मिनिटं. त्यानंतर सेक्शन 5 आहे, 5वा सेक्शन आहे तो रायटिंग स्किल आहे, लेखन कौशल्य, त्याला तुम्हाला 60 मिनिटं द्यायचं. ते तुम्ही डिवाइड करू, कारण त्याला ऑप्शन आहेत, तर ते तुम्ही डिवाइड करायचं, तुम्ही ठरवायचं आहे की कसं लिहिणार आहे. मग सेक्शन 6 जो आहे 6वा स्किल डेव्हलपमेंट, त्याला तो अनुवादाचा आहे, ट्रान्सलेशनचा आहे, त्याला 10 मिनिटं इनफ आहेत. तर त्या 10 मिनिटात तुम्हाला पूर्ण करायचं आहे, पण ते अगदी व्यवस्थित करायचं आहे. आणि शेवटी जे 10 मिनिटं राहतात ना विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा एखादा प्रश्न राहिला असेल, तुम्ही विसरला असाल, त्याचा एक तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. परत एकदा सर्व प्रश्न तुम्हाला चेक करून घ्यायचं की तुमचं कोणता प्रश्न राहिला तर नाही ना, किंवा कुठेतरी अपूर्ण आहे त्याला पूर्ण करून घ्यायचा. ते सगळं बघण्यासाठी शेवटचे 10 मिनिटं तुम्हाला ठेवायचे. आणि टोटल तुम्हाला या 3 तासामध्ये 180 मिनिटं मिळणार आहेत. That is 3 hours. In 180 minutes you have to finish your paper. So according to this you have to divide the timings. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला इंग्रजी विषयाचा पेपर परीक्षेत विचारला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व घटकांची माहिती बघितली. सर्व विद्यार्थ्यांना आमच्या कलाकार एज्युकेशन चॅनल तर्फे
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीच्या पेपर मधले सगळे घटक तुम्हाला व्यवस्थित समजावेत म्हणून आपण हा व्हिडिओ 2 भागांमध्ये डिवाइड केला आहे. पुढच्या भागात कोणते सेक्शन्स आहेत, त्यातले प्रश्न कोणते, ते कसे लिहायचे, या सगळ्या गोष्टी समजून घेणे खूप गरजेचे आहे. कारण त्या सेक्शन्स मध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क स्कोर करू शकाल. त्यामुळे या व्हिडिओचा दुसरा भाग नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि कल्लाकार एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. मित्रांनो, तुम्हाला हे कल्लाकार एज्युकेशन चॅनल वरचे व्हिडिओ कसे वाटले हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा आणि आपल्या कल्लाकार एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.